नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडकोच्या घरांचे दर कमी होणार का याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करू। बघा, सिडकोचे जे घरांचे दर जे वाढलेले आहेत, या घरांच्या किमती कमी व्हाव्या याविषयी जे विधिमंडळ आहेत, विधिमंडळामध्ये सुद्धा या विषयी चर्चा करण्यात आलेली आहे। तर ती चर्चा आपण कशी झालेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। बघा, जे विधिमंडळामध्ये जे आमदार साहेब आहेत, शशिकांत शिंदे साहेब यांनी सिडकोच्या घराच्या किमती हे कमी म्हणजे खूप जास्त आहे अशी त्यांनी विधिमंडळामध्ये मागणी केलेली होती की सिडकोच्या घराच्या किमती हे 81 लाख आहे आणि हे सामान्य माणसाला परवडणाऱ्या नाही आहेत। त्यामुळे या प्रशासनाने या घराच्या किमती कमी कराव्या असं त्यांनी एक सरकारला विनंती केलेली आहे। तर त्यावरती जे आपले राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत सर यांनी सुद्धा त्या सिडकोच्या घराबद्दल जे किमती वाढलेल्या त्याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये विधिमंडळामध्ये बोलताना असं सांगितलं की जेव्हा म्हाडाच्या किमती ह्या जास्त होत्या त्यावेळेस त्या म्हणजे त्यांना रिस्पॉन्स कमी होता, पण जेव्हा म्हाडाने जेव्हा काही ठिकाणी 30%, 20%, 10% असे त्यांच्या माहितीस्तव त्यांनी ह्या घराच्या किमती कमी केल्या आणि जशा किमती कमी केल्या तशा त्या घरांचा रिस्पॉन्स वाढला। तर असं जर होत असेल तर हे शासनामार्फत म्हणजे सिडको म्हणजे या घराच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव आपण हा सिडकोला देऊ असे त्यांनी उद्योग मंत्री जे आपले उदय सामंत सर आहेत त्यांनी हे प्रशासनाला देण्याचे असे त्यांनी ठरवले आहे। तर ह्या घरांच्या किमती जर कमी झाल्या तर यांना सुद्धा रिस्पॉन्स वाढेल असे आपल्याला सांगता येते। आणि जे मनसेचे जे नेते आहेत गजानन काळेसाहेब यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या सिडकोच्या ज्या घराच्या किमती आहेत, ह्या घराच्या किमती ह्या अदर राज्यांपेक्षा आपल्या राज्यामध्ये हे खूप जास्त आहे। त्यांनी उदाहरणार्थ दिले की जसे की गुजरात, झारखंड असे वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा घराच्या किमती ह्या जास्त आहे। नवी मुंबईमध्ये हे जास्त आहे, बाकीच्या अदर राज्यामध्ये कमी आहे। आणि उदाहरणार्थ जर तुम्हाला जर घ्यायचं असलं की मुंबईमध्ये म्हाडा आणि आपले नवी मुंबईमध्ये सिडको यामध्ये जे अल्प उत्पन्न गट आहेत, अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांचे जे दर आहेत हे सुद्धा खूप याच्यामध्ये तफावत आहे। तर सिडकोनी सुद्धा ह्या घराच्या दर कमी करावे असे त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि राहिला तो मुद्दा जो एरिया, बघा सिडकोनी जेव्हा जाहिरात काढली होती त्या जाहिरातीमध्ये जो सिडकोचा एरिया होता तो 322 स्क्वेअर फूटचा हा एरिया सांगण्यात आलेला होता। पण जेव्हा सिडको जे विजेते आहेत, जेव्हा ज्यांना लॉटरी लागली त्या लॉटरी लागल्यामध्ये तेव्हा त्यांना ते लेटर ऑफ इंटेंट जेव्हा ते इरादा पत्र देण्यात आलं, त्या इरादा पत्रामध्ये 291-92चा हा एरिया दाखवण्यात आलेला आहे। आणि ही एवढी मोठी तफावत या म्हणजे जो घराचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। जो 30 स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे यामध्ये सुद्धा हे एरिया त्यांनी कमी देण्यात आलेला आहे। तर या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। तर आपल्याला असं सांगता येते की जर सिडकोच्या ज्या घराच्या किमती जर कमी झाल्या तर आपल्याला या घराच्या किमतीला जो रिस्पॉन्स आहे म्हणजे जिथं ज्यांच्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर ह्या किमती आहेत, जर घराच्या किमती झाल्या तर यांना रिस्पॉन्स आणखी मिळेल असे आपल्याला सांगता येते। असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद।